त्यांचं लैंगिक आयुष्य हे बळकट होऊ शकत नाही. विदाऊट व्हायग्रा, विदाऊट एनी साईड इफेक्ट तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकतो. खरंच आपण आपल्या पार्टनरला संतुष्ट करू शकतो. 10 लाखाच्या वर रुग्ण मी बघितलेले आहे. तुम्हाला असं वाटतं की आज प्रॉपर आपल्याला इरेक्शन येणार का नाही येणार, हेच आपलं एक म्हणजे कर्तव्य असतं आणि हे दोघांची इच्छा पण असते. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा म्हणजे लैंगिक आयुष्यामध्ये जर त्यांना प्रॉपर इरेक्शन जर प्रॉपरली मिळत नसेल तर त्यांचं लैंगिक आयुष्य हे बळकट होऊ शकत नाही. कारण की जर प्रॉपर इरेक्शन असेल तरच आपण आपल्या पार्टनरला संतुष्ट करू शकतो, हे तुम्हालाही माहीत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा इंटिमेट व्हायला जातो तेव्हा आपलं जितकं प्रॉपर इरेक्शन पाहिजे तितकं आपल्याला भेटत नाही. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला सांगत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठीच आहे. कारण की सिंपल आणि छोटासा फॉर्म्युला आहे. तुम्ही जर अप्लाय केला तर नक्कीच तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही इंटिमेट होसाल तेव्हा तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी विदाऊट व्हायग्रा, विदाऊट एनी साईड इफेक्ट तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकतं. तर मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आय एम द वन सिनियर मोस्ट सेक्सॉलॉजिस्ट आणि मला 40 वर्षाचा अनुभव असल्यामुळं 10 लाखाच्या वर रुग्ण मी बघितलेले आहे. तर नक्कीच माझ्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच काहीतरी बेनिफिट व्हायला पाहिजे म्हणून मी हे व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला सांगतो, जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर घडतं की इंटिमेट होताना तुम्हाला असं वाटतं की आज प्रॉपर आपल्याला इरेक्शन येणार का नाही येणार, प्रॉपर इरेक्शन आले पाहिजेत, प्रॉपर आपलं इंटिमेट व्हायला पाहिजे, प्रॉपर आपल्या बायकोला सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. हे सगळ्यांची तुमची माझी सगळ्यांचीच इच्छा असते आणि ते वाजवी पण आहे. कारण की प्रत्येक वेळा आपण जेव्हा केव्हा कामकिडा करतो तेव्हा त्याच्यातून दोघांना पण समाधान मिळालं पाहिजे, हेच आपलं एक म्हणजे कर्तव्य असतं आणि हे दोघांची इच्छा पण असते. पण मित्रांनो, केव्हा केव्हा काय होतं की आपल्याला भीती असते, छोटं बहुत दडपण असतं. ग्रेड 1 आपलं म्हणजे विचारामुळं ग्रेड 1 ईडीचा प्रॉब्लेम असतो. ग्रेड 1 ईडीचा प्रॉब्लेम म्हणजे काय असतं की आपल्याला म्हणजे विचार करतो, आपण फोर प्ले करतो तेव्हा आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळतं. पण जेव्हा इंटिमेट होताना आपण जेव्हा जातो आपण तेव्हा आपल्याला असं वाटतं की कुठं ना कुठं आपलं इरेक्शन अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, अजून चांगलं व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला सांगत आहे. परंतु प्रत्येकाने अप्लाय पण करायला काही हरकत नाही. हा फॉर्म्युला सगळ्यांना मी सांगत असतो. पण आजच्या 2-3 वर्षामध्ये माझ्याकडे एक नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे, त्याच्याविषयी मी सगळ्यांनाच मी ही माहिती देत असतो आणि सगळ्यांना ॲडवाईस पण करत असतो. सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला जेव्हा केव्हा इंटिमेट व्हायचं आहे, समजा फॉर एक्झाम्पल 11 वाजता तुम्हाला इंटिमेट व्हायचं आहे किंवा 10 वाजता इंटिमेट व्हायचं आहे, तर काही नाही, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 1 तासापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, सिम्पल पाणी किंवा ज्यूस घ्यायचं. त्याच्यामध्ये एक ही RG फ्लो नावाची सॅची असते, ही कट करून त्याच्यामध्ये मिक्स करायची. त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे आपलं अद्रकचा ज्यूस टाकायचा, त्याच्यामध्ये अर्धा निंबू टाकायचा आणि 2 लवंग कुटून टाकायचे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर म्हणजे थोडंसं अजून गोड पाहिजे असेल तर थोडंसं हनी पण त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. आणि हे चांगलं तुम्हाला मिश्रण करून हे इंटिमेट होण्याच्या अगोदर 1 तासापूर्वी हे तुम्हाला सोल्युशन घ्यायचं असतं. हे जर लिक्विड तुम्ही जर घेतलं किंवा त्याला आपण ज्यूस म्हणू, हे ज्यूस जर घेतलं तर विदिन अ स्पॅन ऑफ 1 आवर आपलं माइंड ॲक्टिव्ह होईल, आपलं हार्ट ॲक्टिव्ह होईल, आपल्या रक्तवाहिन्या एकदम ॲक्टिव्ह होतील, आपलं रक्त भिसरण वाढवण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि आपलं जे काही आपल्याला म्हणजे परफॉर्मन्स अँझायटीच्या गोष्टी असतात की आपल्या निगेटिव्ह थॉट असतात, त्या निगेटिव्ह थॉट करण्यासाठी आपल्याला या ज्यूसची मदत होऊ शकते. आणि या 4-5 गोष्टी जर खरोखर इंटिमेट होताना जर घडून आपण आणल्याबरोबर प्रॉपरली, तर मला वाटतं की माइल्ड इरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रीटमेंट हे सिम्पलेस्ट आणि इझिएस्ट आणि चीपेस्ट ट्रीटमेंट, आणि दॅट टू बी विदाऊट व्हायग्रा आणि विदाऊट साईड इफेक्ट. म्हणजे तुम्हाला व्हायग्रासारखी औषधी घ्यायची गरज नाही. कारण की जे व्हायग्रा औषध काम करतं, जे आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून आपल्या रक्तवाहिन्या थोडासा फुलवून आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्याचा जसं आपल्याला मदत करतं, त्याचप्रमाणे हे RG फ्लो हे पण आपल्याला मदत करतं. पण व्हायग्राचे साईड इफेक्ट, भरपूर साईड इफेक्ट आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याचे ॲडिक्शन आहे हे पण तुम्हाला माहीत आहे, त्याची सवय लागते हे पण तुम्हाला माहीत आहे, आणि ते हळूहळू त्याचा पॉवर कमी होत जातो हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर त्याचं साईड इफेक्ट टाळण्यासाठी, ॲडिक्शन टाळण्यासाठी नक्कीच तुम्ही RG फ्लो नावाचं सॅचेट जे माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे, ऑनलाईन पण उपलब्ध आहे, हे तुम्ही जर एका ग्लास पाण्यामध्ये किंवा ज्यूसमध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून जर 1 तासापूर्वी जर घेत असाल तर नक्कीच ग्रेड 1 इरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रीटमेंट करण्यासाठी
आणि परफॉर्मन्स अँझायटी दूर करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.